मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा अधिवेशन सुरू होतं आणि एकदा अचानक ते म्हणाले, नितीन आता वेळ झाली, आपण जेवण करू. तर मी घरून डबा आलेला आहे. तर त्यांचे सापटे नावाचे त्यांचे सचिव होते. त्यांना सापटे डबा काढा. आम्ही दोघं जेवायला बसलो. तर मी त्यांना विचारलं, सर डबा घरून नाही आहेत का? तर काय बोलतो म्हणे, घरचंच आहे. नाही म्हटलं, तर थालीपीठ घरचं नाही आहे तुमच्या. नाही असं कसं म्हणे. बोलवलं सापटेला, म्हणे घरी फोन लाव. आणि विचारलं, तुम्हाला म्हणाले कुठला आहे? म्हटलं हे प्रकाशचं आहे. आणि घरी फोन लावला आणि त्यांनी मिसेस जोशींना विचारलं, त्यांनी सांगितलं प्रकाशमधून आणला आहे. चला, म्हणजे बऱ्याच लोकांनी कानाला खडा लावला असं की तुमच्या बाबतीत जेवणाच्या बाबतीत काही पैज वगैरे लावायचे नाही, ते बरोबर ओळखता येईल. पण साहेब, तुम्हाला नागपूरमधलं एखादं कुठलं खवय्यगिरीचं ठिकाण आठवतं की जिकडे तुम्हाला जायला आवडतंच, किंवा दोघेही तुम्ही जाता असं मागे एकदा सांगितलं होतं तुम्ही? नाही, आम्ही पुष्कळ ठिकाणी जातो. आणि आता थोडासा अडचण होते, कारण बहुतेक आमचा चॉईस फुटपाथवरचे दुकानं होती. आता काय की बरोबर 30-40 पोलीसवाले असतात, त्यामुळे अडचण होते. पण तरी आम्ही जातो, पावभाजी खायला जातो, स्कूटरनी जातो. हो, बिलकुल. नाही, खरं तेच आहे की हे सांगितले खरंच, खव्याची करंजी, खव्याची पोळी, हां. खव्याची जिलबी. वा तर खव्याची करंजी आणि जिलेबी कुठे मिळत नाही, ती नागपुरात होते. वा 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 वा. इथलं सावजी मटण सगळेजण जेव्हा मुंबईहून नाटकाच्या करता येतात, हो तर हो सावजी मटण खाल्ल्याशिवाय कोणी राहत नाही, कारण ती फारच लोकप्रिय आहे. तर त्याचं एकाने सांगितलं की ते असं एवढं तिखट आहे हां. की हे डोक्यावरची केस खाल्ल्यावर सरळ उभी राहिली. मी पहिल्यांदा अनेक वर्षांपूर्वी आलो होतो, तेव्हा मी खाल्लं होतं ना, ती चव आणि ते तिखट अजून इकडे आहे. म्हणजे ते आता नाव काढलं तरी थोडे केस असे होतात. मग मी आता मध्ये सुरेश प्रभू आणि त्यांच्या मिसेस आल्या होत्या, तर त्यांना एवढं आवडलं की त्यांनी ते डब्यात भरून दिलं आणि 3 दिवस त्या खाल्ल्या हळूहळू करून. होय गं. दिल्लीत. बापरे, आमच्याकडे तसंच झालंय. कालपासून हॉटेलवर आहेत. भाऊ कदम नाश्त्यालाही मागत होतो सकाळी, ते म्हणजे नाश्त्याला देत नाही आम्ही. दुपारी संध्याकाळी वगैरे असं ते जेवण. पण आवडतं लोकांना फार. वहिनींनी केलेला कुठला पदार्थ तुम्हाला फार आवडतो त्यांच्याच हातचा? सांबार वडी, वा त्याला वा पाटवडी किंवा पुडाची वडी म्हणतात तिथे. वा 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 वा. 2099 किंवा 2000ची गोष्ट असेल, ज्यावेळेला सरकार तोडमोड जोड असं चालू होतं. मी कंटिन्युअस यांना मुंबईला फोन लावत होती. फोन उत्तर नाही, साहेब मीटिंगमध्ये आहे, साहेब मीटिंगमध्ये आहेत. आणि मग घरी नागपूरला सांबार वडी बनवली, पुडाची वडी बनवली आणि ती रात्रीच्या फ्लाईटनी मुंबईला पाठवली. आणि यांना माहिती नव्हतं. आणि ह्यांचे जे शिंदे नावाचा त्यांचा बॉडीगार्ड, त्याला म्हटलं की फक्त तू हे पार्सल साहेबांसमोर ठेव आणि त्यांना खायला दे, बस, बाकी काही नाही. पार्सल ठेवल्याबरोबर मला दुसऱ्या सेकंदाला फोन आला की कांचन सांबारवडी खूप सुंदर झाली आहे. वा 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 वा. पुरणपोळी पुण्याची वेगळी आणि नागपूरची वेगळी. हां. पुण्याचं पुरण कोरडंच आहे, नागपूरचं जे आहे ते ओलं आहे. त्यामुळे पुण्याच्या पुरणपोळीत मजा नाही आहे, नागपूरची पुरणपोळी वेगळी आहे. त्याच्यावर तुमचं काही मत? नाही, जशी माणसं तशा. आणि ही जी पुरणपोळी आहे त्याच्यामध्ये बऱ्याच पोळ्या आहेत. वणी, चंद्रपूर प्रथा आहे की लोण्याचं तूप एका वाटीत असतं, ती पोळी असते आणि मग ते तुपात बुडवून बुडवून खातात. त्यामुळे गरीब असले तरी पण एक वेगळ्या प्रकारचा एक संस्कृती, वेगळ्या प्रकारचं कल्चर. क्या बात है, क्या बात है. आता एक छोटासा सेगमेंट आहे, एकच निवडायचंय असे रॅपिड फायर चे प्रश्न, आणि तुम्ही एकच निवडाल याची मला खात्री आहे. दिल्ली की नागपूर? नागपूर. वा वा. मंत्री की संत्री? संत्री. आवडता वक्ता यापैकी कोण? उद्धवजी ठाकरे की राजसाहेब ठाकरे? राज ठाकरे. चाय की कॉफी? कडक चहा. ऐकायला काय आवडतं? जन की बात की मन की बात? नाही, दोन्ही गोष्टी आवडतात. कशातून फिरायला जास्त आवडतं? लाल दिव्याची गाडी की स्कूटर? स्कूटर. वा 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 वा.
काय व्हायला आवडेल? CM की PM? सध्या तर मी आहे तिथेच ठीक आहे. आवडते कवी कोण? रामदास फुटाणे की रामदास आठवले साहेब? रामदास फुटाणे. वा 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 वा. तुम्हाला वेळ मिळतो सर पण एखादा सिनेमा वगैरे पाहण्यासाठी हल्ली, किंवा जुना सिनेमा कधी पाहता? वेळ खूप कमी मिळतो, पण मी दिल्लीमध्ये नियमित मराठी गीतं ऐकत असतो. वा. सकाळी उठल्यानंतर 9पर्यंत मी बाहेर येत नाही, हा. तर मी आंघोळ व्यायाम करताना ऐकत असतो. श्रीधर फडके, सुधीर फडके, आशा भोसले, लता मंगेशकर, अरुण दातेंची गाणे ऐकतो. अरुण दातेंना गाणे मला बरंच आवडायचे. वा 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 वा. हवाई उद्यामध्ये तुम्ही यापूर्वी आलेलेच आहात, परत येऊन कसं वाटलं? मला एक आनंद झाला की मराठी नाटकाला, मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाही. त्यामुळे सरकारने योजना तयार केली आणि खूप अनुदान वगैरे दिलं, पण तरी चित्रपट चालले नाही. पण मी नेहमी म्हणतो की ज्याच्यात दम असेल त्याला लोक नक्कीच तेवढं रिकग्नाइज करतात. मराठी मालिकेमधलं अतिशय सुंदर हजरजबाबी लेखन आणि त्यातला विनोद, यातून हे एवढ्या मोठ्या लोकांनी आज तुम्हाला या कार्यक्रमाला पसंती दिली, हे मराठी कलाकारांकरता, मराठी निर्मात्यांकरता आणि सगळ्याकरता मला खूप आनंद आहे. त्यामुळे मराठी कुठल्याही पण नाटकाबद्दल, चित्रपटाबद्दल आणि कार्यक्रमाबद्दल जे लोक म्हणायचे की आता हे काही चालत नाही, तर तुम्ही हे सिद्ध करून दाखवलं, एवढं लोकप्रिय केलं आणि एवढ्या लोकांची पसंतीची पावती मिळाली, याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे. कारण तेलुगू, तामिळ, कन्नड चित्रपट, नाटक त्याला खूप रिस्पॉन्स मिळतो. तामिळ चित्रपटाला खूप मिळतो आणि मराठी चित्रपटाला मिळत नाही. त्यामुळे ही एक खंत मनामध्ये होती. मी मध्ये आत्ता चेन्नईला गेलो तेव्हा रजनीकांत त्यांच्या घरी गेलो होतो. हो. त्यांच्या घरी मोठं छत्रपती शिवाजी महाराजांचं पोर्ट्रेट आहे वा. आणि ते मराठी आहे. मी त्यांना म्हटलं तुम्ही आता एवढं गाजवलं तर एकदा तुम्ही काही करा, मराठी चित्रपटात काम करा. वा 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 वा. तर शेवटी मराठी नाटक, मराठी संस्कृती, मराठी कवी, मराठी संगीत, मराठीतले गायक, मराठीतले नाटकं, मराठीतले कार्यक्रम, तुम्हाला सांगतो हे याचं महत्त्व महाराष्ट्रात किंवा मुंबईत किंवा नागपुरात राहून कळत नाही. पण तुम्ही जेव्हा सगळ्या देशात फिरता तेव्हा बंगाल आणि महाराष्ट्र इथली कविता, साहित्य, संगीत, नृत्य आणि नाटक इतकं उंच आहे की त्याचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो. आणि खरोखर याचं कौतुक आहे की तुमचा कार्यक्रम एवढ्या लोकांची पसंती आहे, यातच मराठी माणसाचा जो गौरव आहे त्याचाच आम्हाला खूप आनंद आहे. वा 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 वा. खरंच. आणि छान वाटतं जेव्हा अशी मोठी माणसं कौतुकाची थाप आपल्या पाठीवरती मारतात. आणि मला वाटतं की हवा येऊ द्या श्रेय आहे झी मराठीचं, कारण आजही घराघरात, मनामनात आणि अगदी छोट्या छोट्या गावात सुद्धा झी मराठी म्हणजेच टेलिव्हिजन असं सूत्र झालं. आणि नेहमीच झी मराठीनं वेगवेगळ्या छान छान सुंदर सुंदर मालिका निर्माण केल्या आणि त्यातलीच ही एक मालिका आहे. तेव्हा आम्ही धन्यवाद देतो झी मराठीला. थँक्यू सो मच की आम्हाला ही संधी दिली आहे. आणि उभयतांचे आभार की आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या मंचावरती आलात. थँक्यू. पुढील कार्यक्रमासाठी मी विनंती करेन कृपया आपण समोर विराज. धन्यवाद.